नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. शिशिरातील पानझडीनंतर ऋतुचक्राने हळूवार कूस पालटावी आणि पर्णहीन वृक्षांना नवचैतन्याची चाहूल लागावी. रंगविभोर फुलांनी डवरलेल्या वृक्षाचे पुष्पवैभव निहाळताना आंबे मोहराचा हवाहवासा वाटणारा सुगंध यावा नि नव ऋतूच्या स्वागतार्थ कुठेतरी दूर कोकिळेने राग वसंत गावा. सर्जनशील निसर्गाच्या रंग रूप गंध नाद स्पर्शातील शालीनता म्हणजेच वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी. आणि एवढंच या दिनाचं वैशिष्ट्य नाही, तर विश्व उत्पत्तीच्या आदिम क्षणांचा तो साक्षीदार. ब्रह्मपुराणानुसार महाप्रलयानंतर ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी विश्वाची उत्पत्ती केली. या तिथीला भूतलावर नवजीवन संचालित झाले. एका पौराणिक कथेनुसार मर्यादा पुरुषोत्तम रघुपती श्री रामचंद्राने रावणाचा पराभव करून असुरी शक्तीचा नाश केला आणि 14 वर्षाचा वनवास संपवून माता सीतेसह अयोध्येत ते परत आले. त्या दिवशी अयोध्यावासियांनी तोरण पताका लावून गुढी उभारून विजयोत्सव साजरा केला आणि त्या दिवसापासून गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली. पाडवा या शब्दाचा मराठी अर्थ चंद्राची कला. चैत्र शुद्ध प्रतिपदेनंतर चंद्र कलेकलेने वाढतो, म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला चैत्र पाडवा हे गोंडस मराठी नामकरण लाभले. तर असा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानलेला गुढीपाडवा हा सण आपण 19 मार्च 2026 रोजी साजरा करणार आहोत. या गुढीपाडव्याच्या दिवशी यंदा अमावस्या देखील येत आहे. त्याचबरोबर वार येत आहे गुरुवार आणि 3 हे योग हे अत्यंत शुभ योग जुळून येत असल्यामुळे या दिवशी अनेक उपाय सेवा केल्या जातात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे. माता लक्ष्मीचं स्वरूप असलेलं एक फूल आहे आणि ते फूल या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि त्याची सेवा करायची आहे. आता हे कोणतं फूल आहे जे आपल्याला घरी घेऊन यायचं आहे, त्याचा उपाय करायचा आहे, याविषयीची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात. यापैकीच काही वनस्पतींमध्ये दैवी वास असतो आणि अशा झाडांचा किंवा या वनस्पतींचा जर आपण उपाय केला किंवा यांची पूजा केली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते, सकारात्मक ऊर्जा येते आणि या वनस्पतींचा, या झाडांचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. यापैकी एक वनस्पती ज्यामध्ये स्वतः माता लक्ष्मी वास करते तर ते म्हणजे गोकर्ण. गोकर्णीच्या वेलीला कृष्णकांता किंवा विष्णुकांता असं देखील म्हटलं जातं आणि या गोकर्णीची फुलं पांढरे किंवा निळ्या रंगामध्ये असतात. आणि हिंदू धार्मिक श्रद्धेप्रमाणे निळ्या रंगाचं गोकर्णीचं फुल हे भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. कृष्णकांताच्या वेलीला वास्तुशास्त्रात धनवेल असं देखील म्हटलं जातं. तर ज्योतिषशास्त्रानुसार कृष्णकांताची वेल जशी जशी वाढते तशी तशी घरामध्ये सुख समृद्धी वाढत राहते. तर अशा या गोकर्णीच्या फुलाचा उपाय आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करायचा आहे. अगोदर मी सांगितल्याप्रमाणे गुढीपाडवा हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी अमावस्या तिथी देखील येत आहे आणि अमावस्या ही लक्ष्मी मातेला समर्पित तिथी आहे आणि वार येत आहे गुरुवार. गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित वार आहे आणि त्यामुळं या शुभयोगावर आपल्याला या गोकर्णीच्या फुलाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर या 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला हा गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच आपल्याला ही फुलं घरी घेऊन यायची आहेत. आता तुम्हाला जर 2 फुलं मिळाली, 3 फुलं मिळाली, जास्त प्रमाणात मिळाली तर अतिशय उत्तम अशी ही फुलं घरी घेऊन यायचं आहे. या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी फुलं आणायची नाही, तर याच दिवशी तुम्हाला ही फुलं घ्यायची आहेत. त्यानंतर ज्या वेळेला आपण गुढीची पूजा करतो, देवघरातील देवी देवतांची पूजा करतो, तर त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता जर तुम्हाला काही कारणास्तव सकाळी तुम्हाला हा उपाय करणं जरी शक्य होत नसेल तरी संध्याकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यान जेव्हा आपण तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करतो, देवघरात दिवा प्रज्वलित करतो, धूपदीप दाखवतो, तर त्यावेळेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता. कारण तिन्ही सांजेला माता लक्ष्मी ही पृथ्वीवर वास करत असते आणि हा जो दिवस आहे गुढीपाडव्याचा तो अत्यंत शुभ दिवस आहे. त्यामुळं तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता. शक्यतो सकाळी आणि संध्याकाळीच तुम्हाला यावेळेत हा उपाय करायचा आहे. तर सर्वप्रथम तर आपल्याला धूपदीप दाखवायचे आहे, देवाजवळ देवपूजा करायची आहे. त्यानंतर ही जी फुलं घेतलेली आहेत तर ती फुलं घ्यायची आहेत. एका प्लेटमध्ये तुम्हाला ही फुलं ठेवायची आहेत आणि सर्वप्रथम तर या फुलांना तुम्हाला पाण्यानं अभिषेक करायचा आहे. पाणी हे स्वच्छ असावं, गंगाजल असेल तर अतिशय उत्तम. आणि त्यानंतर अभिषेक करताना तुम्हाला माता लक्ष्मीचं या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचा वार म्हणजेच गुरुवार येत आहे, त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंचं
तसेच तुमची जी इष्टदेवता कुलदेवता आहे तर तिचं देखील नामस्मरण करायचं आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण करताना ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचा आहे. तसेच भगवान श्री हरिविष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. या प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत. या अक्षदा कुठेही तुटलेल्या किडलेल्या खराब झालेल्या नसाव्यात, अखंडच अक्षदा हव्यात. त्यावरती तुम्हाला हळदीनं किंवा कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. जर तुम्हाला स्वस्तिक नाही जमलं तर ओम काढला तरी देखील चालेल. आणि त्यावरती ही जी फुलं घेतलेली आहेत तर ती ठेवायची आहेत. आता ही फुलं नुसती ठेवायची नाही तर या फुलांबरोबर 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, त्याचबरोबर 2-2 लवंगा, अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. आता जर तुम्हाला 2 फुलं मिळाली असतील तर 2 सुपाऱ्या, 2 1 रुपयाची नाणी आणि 2 अखंड लवंगा, 2 म्हणजे 4 लवंगा ठेवायच्या आहेत. जर तुम्हाला 4 फुलं मिळाली असतील तर त्या प्रमाणात तुम्हाला ठेवायच्या आहेत. आता मी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत ह्या गोकर्णीच्या फुलासोबतच. आता ह्या मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत, 1 रुपयाचं नाणं हे लक्ष्मी स्वरूप आहे. त्याचबरोबर हे जे सुपारी घेतलेली आहे तर ती विघ्नहर्ता गणपती बाप्पांचं स्वरूप मानलं जातं. आणि लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय वस्तू आहे आणि त्यामुळं उपायासाठी आपल्याला या वस्तू लागणार आहेत या गोकर्णीच्या फुलासोबतच. त्यानंतर या गोकर्णीच्या फुलाचा जो मधला भाग आहे, ज्या ठिकाणी थोडासा सफेद रंग आपल्याला दिसतोय, पांढरा रंग, तर तिथं थोडंसं कुंकू लावायचं आहे. कुंकवानं लाल करायचं आहे, कारण त्याच ठिकाणी माता लक्ष्मी ही वास्तव्य करत असते. आणि त्यानंतर ही जी फुलं आहेत तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे, ही प्लेट घ्यायची आहे. आणि त्यानंतर माता लक्ष्मीला, भगवान श्री हरिविष्णूंना, तुमच्या कुलदेवतेला तुमच्यावरती जी काही संकट आहे, अडचण आहे, विघ्न आहे, बाधा आहे तर ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि अगदी मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर उपाय सुरू करण्यापूर्वी आपल्याला देवघरासमोर ज्या ठिकाणी तुम्ही बसला आहात तर त्या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करताना देखील या दिव्याखाली आसन हवं, म्हणजेच एक प्लेट ठेवायची आहे, त्याखाली थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ आणि आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, उंबरट आहे, त्या ठिकाणी देखील तुम्हाला असं दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर तिन्ही सांजेला उपाय करत असाल तर हे दिवे प्रज्वलित करायचं आहे किंवा तुम्ही फक्त देवघरात दिवा प्रज्वलित करून हा उपाय केला तरी देखील चालेल. त्यानंतर ही जी फुलं आहेत, या ज्या वस्तू आहेत तर त्याच ठिकाणी तुम्हाला ठेवायच्या आहेत. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी वार येत आहे शुक्रवार. शुक्रवार हा देखील वार माता लक्ष्मीला समर्पित वार आहे आणि त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वप्रथम तर देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा सेवा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर एक पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं तुम्ही वस्त्र घेऊ शकता. पिवळा रंग हा भगवान श्री हरिविष्णूंना अत्यंत प्रिय रंग आहे. त्याचबरोबर लाल रंग हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय रंग आहे. त्यामुळे तुम्ही या दोन्हीपैकी कोणत्याही रंगाचं नवीन वस्त्र घ्यायचं आहे, कुठेही फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं. त्यानंतर या वस्त्रावरती ज्या अक्षदा आपण फुलांच्या खाली ठेवलेल्या आहेत तर त्यामधील मोजून 11 अक्षदा ठेवायच्या आहेत. आता सर्वप्रथम मी तुम्हाला किती पोटल्या तयार करायच्या आहेत तर ते सांगते, त्याप्रमाणे तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर जी उरलेली फुलं असतील तर त्याचाही तुम्हाला मी पुढे उपाय सांगते. तर सर्वप्रथम तर 11 अक्षदा या ज्या आपण घेतलेला कपडा आहे लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा तर त्याच्यावरती 11 अखंड अक्षदा, 2 अखंड लवंगा, 1 सुपारी आणि हे जे फूल घेतलेलं आहे 1 रुपयाचं नाणं, या वस्तू सर्व ठेवायच्या आहेत. पुन्हा एकदा यावर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि याची एक पोटली तयार करायची आहे. आपल्या घराचा जो दरवाजा आहे, मुख्य दरवाजा, प्रवेशद्वार, तिथूनच आपल्या घरामध्ये जी काही विघ्न, संकट, अडचणी, बाधा येतात तर त्या याच ठिकाणाहून येतात. म्हणूनच घराच्या चौकट आतल्या बाजूला, चौकटीच्या वरच्या बाजूला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणतेही संकट येणार नाही. कारण यामध्ये एक सुपारी आहे आणि ही विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे आणि ज्यामध्ये फुलं आणि लवंग आहेत तर हे लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे. म्हणजेच घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे, कोणतंही विघ्न येणार नाही. त्यानंतर अशीच एक पोटली तुमची ज्या ठिकाणी तुमच्या घरातील पैसा ठेवता, धन ठेवता तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे. जर तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील गल्ल्यामध्ये यातील दुसरी पोटली नेऊन ठेवायची आहे. त्याचबरोबर तुमचं जे स्वयंपाकघर आहे, जिथं माता अन्नपूर्णा वास करते तर त्या ठिकाणी स्वयंपाकघरात तुम्हाला ही पोटली बांधायची आहे. आता स्वयंपाकघरात पोटली बांधताना चुकीच्या पद्धतीनं या पोटलीला स्पर्श होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. म्हणजेच आता स्वयंपाकघरामध्ये आपण स्वयंपाक करत असतो किंवा काम करत असतो आणि ते हात आपले खराब झालेले असतात किंवा इतर कोणत्याही कारणानं याला स्पर्श होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीनंच तुम्हाला ही पोटली बांधायची आहे. त्यानंतर दुसरी जी अशा या 3 पोटल्या ज्या मी सांगितलेल्या आहेत, एक मुख्य दरवाजाच्या वर, एक तुमचे ज्या ठिकाणी पैसा अडका ठेवतात तर त्या ठिकाणी, आणि तिसरी पोटली तुम्हाला किचनमध्ये ठेवायची आहे. आणि चौथी
पोथी पोटली ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय आहे तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे. अशाच पद्धतीनं तुम्हाला या सर्व पोटल्या तयार करायच्या आहेत. त्यानंतर या ज्या उरलेल्या अखंड अक्षता आहेत आणि जर तुम्हाला त्यापेक्षाही जर जास्त फुलं जर मिळाली असतील तर अशीच एक पोटली तयार करून तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता. त्यामध्ये देखील 11 अखंड अक्षता, 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं, त्याचबरोबर हे एक फूल आणि अशा या वस्तू ठेवायच्या आहेत. आता हा उपाय करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे. मनामध्ये कोणतीही शंका आणायची नाही. त्याचबरोबर माता लक्ष्मीचं आणि भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायला विसरायचं नाही. त्याचबरोबर उरलेल्या ज्या अक्षता आहेत तर ते घरामधील जे धान्यांचे डबे आहेत तर त्या धान्यामध्ये थोड्या टाकायच्या आहेत. अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे. तसेच जर गोकर्णीचा वेल तुमच्या जर अंगणामध्ये किंवा घरामध्ये नसेल तर गोकर्णीचा वेल हा अवश्य आपल्या घरामध्ये लावायचा आहे. गोकर्णीचा वेल घरामध्ये लावल्यानं घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वास करते. तसेच गोकर्णीमध्ये माता लक्ष्मी वास करत असल्याने ज्या घरामध्ये गोकर्णीचा वेल लावला जातो तर तिथं माता लक्ष्मी स्वतः वास करते आणि माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णूंसोबतच भगवान भोलेनाथांना देखील ही गोकर्णीची फुलं प्रिय आहेत. त्यामुळं दर सोमवारी तुम्ही शिवलिंगावर ही गोकर्णीची फुलं अर्पण करू शकता. त्यामुळं भोलेनाथांचा देखील आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तसेच शनिदेवांना ही गोकर्णीची फुलं अर्पण केल्यानं शनीच्या 7.5 किंवा महादशेपासून देखील मुक्तता मिळते. तर गोकर्णीचा वेल जर तुमच्या घरामध्ये लावणार असाल तर उत्तर दिशेला घराच्या लावायचा आहे. त्याचबरोबर लावत असताना शुक्रवार, मंगळवार किंवा गुरुवारी या दिवशी तुम्हाला हे गोकर्णीचा वेल आपल्या घरामध्ये शुभ मुहूर्तावर लावायचा आहे. आणि जर शक्य झालं तर या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरच गोकर्णीचा वेल आपल्या अंगणामध्ये किंवा घरामध्ये लावायचा आहे. यामुळे शुभ फळ प्राप्त होतं आणि घरात सुख समृद्धी टिकून राहते. ही वेल लावताना कधी पश्चिम किंवा दक्षिण दिशेला लावायची नाही, हे देखील नेहमी लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अमावस्या येत आहे. अमावस्या ही देखील तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे. गुढीपाडवा हा देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि वार येत आहे गुरुवार आणि हा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित वार आहे. त्यामुळं हा अत्यंत प्रभावी उपाय या गोकर्णीच्या फुलाचा तुम्हाला या गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा उपाय केल्यानं तुमच्यावरची सर्व संकट, विघ्न, अडचणी दूर होणार आहेत. माता लक्ष्मीचा, भगवान श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद तर लाभणारच आहे. फक्त उपाय आणि सेवा करताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवी तरच केलेल्या सेवेचं फळ मिळतं. त्याचबरोबर सेवेसाठी, उपायासाठी अखंड वस्तूच घ्यायला हव्यात. तर अशा प्रकारे आजची आपली माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.